छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानजनक पावित्र्य राखून स्थलांतरित करावा या मागणीवरती आम्ही ठाम आहोत। तसाच प्रकार अभिजितदादा पाटील यांच्या पक्षाच्या पदाधिकारी असणाऱ्या एका महिलेला इथं पाठवण्यात आलं आणि सेम चिखला प्रकरण घडवायचं होतं आणि रात्री खूप मोठं या ठिकाणी खूप मोठं कांड होणार होतं। आता आम्ही अंजनगाव खेलोबा मंदिराच्या आवारामध्ये आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानजनक पावित्र्य राखून स्थलांतरित करावा या मागणीवरती आम्ही ठाम आहोत। आमची सगळी देवस्थानची वीर मंडळी ठाम आहोत। रात्री या तालुक्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 12-1 वाजता रात्रीच्या इथं मोजणी करण्याचं काम करण्यात आलं। आमचं म्हणणं एकच आहे, या आमदार अभिजित पाटलांना अनादिकालापासून इथं धनगर समाजाचं आराध्य दैवत 2-3 राज्यातली मंडळी इथे येतात। हजारो वर्ष ज्यावेळी रेकॉर्ड अस्तित्वात नव्हतं, आदिम असणाऱ्या धनगर बांधवांच्या तीर्थक्षेत्राला तुम्हाला मोजणी करण्याचा अधिकार दिला कोणी? तुम्ही काय आमचं देवस्थानावरती येणार का? त्यामुळं आम्ही त्या मोजणी करणाऱ्यांना रात्री इथून पिटाळून लावलेला आहे। दुसरी गोष्ट, एका माता भगिनीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं चिखला या गावामध्ये एका महिलेला आतमध्ये पाठवून जी मोडस ऑपरेंडिटी या समाजकंटक मंडळींनी केलेली होती, तसाच प्रकार अभिजितदादा पाटील यांच्या पक्षाच्या पदाधिकारी असणाऱ्या एका महिलेला इथं पाठवण्यात आलं आणि सेम चिखला प्रकरण घडवायचं होतं आणि रात्री खूप मोठं या ठिकाणी खूप मोठं कांड होणार होतं। पण आम्ही सगळी भक्त मंडळी या खेलोबाच्या तीर्थक्षेत्रावरती पवित्र ठिकाणावरती बसलेलो आहोत। ते सगळं षडयंत्र पोलीस बांधवांनी हाणून पाडलेलं आहे। आमची एकच विनंती आहे, सन्मानजनक पावित्र्य राखून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा योग्य जागेमध्ये, तो शासनाच्या जागेत बसवा किंवा या गावातल्या ज्या मंडळींनी हे कृत्य केलंय, धनगर समाजावर दहशत बसवण्याचं, त्यांच्या रानात बसवा। 1-2 एकर जागा घ्या ना त्यांची, इथं जवळच आहे रोडच्या बाजूला, आणि तिथं शिवसृष्टी उभी करा। त्यामुळं धनगर समाजाच्या अस्मितेशी, धनगर समाजाचा इतिहास पुसण्यासाठी हे गाव अंजनगाव हे खेडोबाच्या नावानं ओळखलं जातं शेकडो वर्षापासून। आणि तुम्ही इथं येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवून या एरियाला तुम्ही शिवतीर्थ नाव देताय, म्हणजे आमचा धनगरांचा इतिहास तुम्हाला पुसायचा आहे, आमच्या देवस्थानाची ओळख तुम्हाला पुसायची आहे। लाखो बांधव इथं येतात, भाकणूक होते, खूप मोठी यात्रा भरते, जिथून पालखी जाते त्याच ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलाय। आम्हाला खेद वाटतोय, आम्हाला वाईट वाटतोय की महाराजांच्या पुतळ्याला आमचा विरोध नाही, पण धनगर समाजाच्या देवस्थानाच्या प्रवेशद्वारावर जो पुतळा बसवलाय या कृतीला आमचा विरोध आहे। लवकरात लवकर शासनानं आज दिवसभरामध्ये हा पुतळा हटवावा, अन्यथा आज तर लोक येता येतच, पण उद्या 1 लाख लोकांचा जनसमुदाय या अंजनगावमध्ये आलेला असेल।